बातमी शिमल्यातून शिमल्यात दुसऱ्या दिवशीही तणाव निर्माण झालेला पाहायला मिळालेला आहे। मशिदीच्या अनधिकृत बांधकामामुळे राडा झालाय। मशिदीच्या बांधकामाला हिंदू संघटनांनी तीव्र विरोध केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। हिंदू संघटनांकडून आंदोलन छेडण्यात आलं। या आंदोलनाला सुद्धा हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याचं पाहायला मिळालंय। शिमल्यात मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं। हिंदू संघटनांचा उद्रेक झालेला पाहायला मिळालाय। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एका मशिदीच्या संकुलात कथित बेकायदेशीर बांधकामासंदर्भात निषेध मोर्चा काढण्यात आला। तर मशिदीच्या अनधिकृत बांधकामामुळे राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर तणावपूर्ण वातावरण आजही आहे। पोलिसांमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं काल पाहायला मिळालं। संजोली मुख्य बाजारातील हे दृश्य जे आपण पाहतोय। शिमल्यात दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण मशिदीच्या अनधिकृत बांधकामामुळे राडा झालाय। तर मशिदीच्या बांधकामाला हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे। आपण पाहतोय ही शिमल्यातली दृश्य, जिथे अनधिकृत बांधकामाविरोधात हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळालेल्या आहेत। तर या मोर्चावर हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार सुद्धा केलेला आहे आणि हिंदू संघटनांचा उद्रेक इथे पाहायला मिळालेला आहे। दुसरीकडे तुम्ही पाहू शकता की शिमला व्यापारी मंडळानं इथे दुपारी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्धा वेळ खरं तर बाजार इथे बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय कालची आणि आजची ही दृश्य आहे। तर संजोली मुख्य बाजारातील ही दृश्य, जिथे आता तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्धा दिवस हा बाजार बंद असणार आहे। तर संजोली मुख्य बाजारातली ही दृश्य आपण पाहतोय।